मांजरी ही पुण्यभूमी असून इथं कल्लाप्पांना मगेन्नवर सारख्या रत्नाचा जन्म झालाय। त्यांनी घेतलेले प्रत्येक उपक्रम यशस्वी ठरलेत। त्यांच्या हातात परिसासारखी सोने करण्याची ताकद आहे। त्यामुळे अल्पावधीतच केपी मगेन्नवार लक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्था सर्वाधिक लाभांश देणारी आणि 30 शाखांची प्रतिष्ठित संस्था म्हणून उदयास आली, असं प्रतिपादन श्रीशैल पीठाचे जगद्गुरू डॉक्टर चन्न सिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी केलं। केपी मगेन्नवार लक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेच्या 36व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सतीश मगेन्नवार होते। प्रमुख पाहुणे म्हणून अजय जगदीश कवटगिमठ, अण्णासाहेब कोणे, श्रेणी खोत, एसटी मुन्नोळी, जी मेकळगी, अभिजित सदावर्ते आदी मान्यवर उपस्थित होते। सभेत प्रधान व्यवस्थापक प्रदीप मगेन्नवार यांनी आर्थिक अहवाल सादर केला। संस्थेचे 11,584 सभासद असून शेअर भांडवल 87.17 लाख रुपये, निधी 38.31 कोटी, कर्ज पुरवठा 177.62 कोटी, ठेवी 334 कोटी, गुंतवणूक 185.31 कोटी, तर खेळते भांडवल 382.70 कोटी आहे। चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस संस्थेला 8.78 लाखांचा नफा झाला असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी माजी आमदार कल्लाप्पांना मगेन्नवार म्हणाले, संस्थेच्या प्रगतीसाठी सभासद, कर्मचारी आणि संचालक मंडळाचं सहकार्य लाभलंय। हे सहकार्य पुढेही असंच राहावं। सभासदांना 25% लाभांश देणार याची घोषणा केली। कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिव मिरजे, संचालक जिनप्पा शेडबाळे, अशोक चिमाई, भीमू बोले, नेमिनाथ पट्टणकुडे, आप्पासाहेब जमदाडे, संजय पाटील, सुभाष मगेन्नवार, सुरगडा पाटील, विलास चव्हाण, इलियास मुल्ला, दत्तू बाणे, बेबीताई कोटीवाले यांच्यासह सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत रेखा पाटील यांनी केलं, तर सूत्रसंचालन अमृता सावित्री गुळ यांनी केलं। एसबी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळे। ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿದೆ ವೇಸ್ ಮಾಡಿ ಸರ್ ಅವರು ಅದರ ಅನೇಕ ಅಂಕಿ ಸಂಖ್ಯೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಬಿಚ್ಚಿಟ್ಟು 51% ಡಿವಿಡೆಂಡ್ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಏಕೈಕ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಂದ್ರೆ ಅದು ಲಕ್ಷ್ಮೀ ಬ್ಯಾಂಕ್ ಅನ್ನುವಂತಹ ಕೀರ್ತಿ ಅದು ನಿಮಗೆ ಸಲ್ಲಬೇಕಾಗಿರುವಂತಹದ್ದು। 30 ಶಾಖೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ಈ ಬ್ಯಾಂಕು 26 ಸ್ವಂತ ಕಟ್ಟಡಗಳನ್ನು ಹೊಂದಿದೆ ಅಂದ್ರೆ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ಎಷ್ಟು ಭದ್ರ ಐತಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಇದರಿಂದ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬಹುದು। ಬಹುತೇಕ ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಬೆಳೆಯಲಿಕ್ಕೆ ಈ ಬ್ಯಾಂಕಿನ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯವರು, ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರು, ಇದರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟಿರುವಂತಹ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಒಂದು ಕಡೆಗೆ ಕಾರಣ ಆದ್ರೆ ಇದನ್ನು ಸ್ಥಾಪನಾ ಮಾಡಿದವರು ಅಧ್ಯಕ್ಷರ ಕೈಗುಣನೂ ಇದಕ್ಕೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಕಾರಣ ಇರ್ತದ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಅತಿಶಯೋಕ್ತಿ ಆಗಿಲ್ಲ। ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಹುಟ್ಟಿದ್ರೆ ಮಣ್ಣನ್ನು ಕೂಡ ಚಿನ್ನ ಆಗ್ತದೆ, ಇನ್ನು ಕೆಲವರು ಹುಟ್ಟಿದ್ರೆ ಚಿನ್ನ ಹೋಗಿ ಮಣ್ಣಾಕೈತೆ ಅದು ಬೇರೆ। ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಲ್ಲಪ್ಪನವ್ರ ಕೈಗುಣ ಎಂತಂದೈತಿ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಮಣ್ಣು ಹುಟ್ಟಿದ್ರು ಚಿನ್ನ ಆಗ್ತತಿ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ಬೆಳೆದ ದಾರಿನೇ ಅದು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಸಾಕ್ಷಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಅತಿಶಯೋಕ್ತಿ ಆಗಿಲ್ಲ। ಅದು ಗುಣ ಅನ್ನೋದು ಕೈಯೊಳಗಿರಂಗಿಲ್ಲ, ಅದು ಮನಸ್ಸಿನೊಳಗಿರ್ತದೆ। ಮನಸ್ಸಿನೊಳಗೆ ಮಾಡುವಂತಹ ದೃಢವಾದ ಸಂಕಲ್ಪದಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ। ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ದೈನಂದಿನ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ನಾವು ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ಸದ್ಗುಣಗಳು ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗಿರ್ತಾವೆ। ಹಳೆಯ ಕೆಲವು ಘಟನೆಗಳನ್ನ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಬಿಚ್ಚಿಟ್ರೆ ನೀವೆಲ್ಲ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡಬಹುದು। ಎರಡೂರು ಮಠಕ್ಕೆ ನಾವು ಬಂದಿರಲಿಲ್ಲ। ಲಿಂಗೈಕ್ಯ ಸಿದ್ಧಲಿಂಗ ಭಟ್ಟಾಚಾರ್ಯಮೂರ್ತಿಗಳು ಮಠದ ಅಧಿಪತಿಗಳಾಗಿದ್ದರು। ಅವಾಗ ಮಠಕ್ಕೆ ಬಹಳ ಕಷ್ಟ ಇತ್ತು, बहाल ಅಂದ್ರೆ आर्थिकವಾಗಿ कष्ट। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।